संदर्भातला आहे. इतके सारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेशी संबंध असल्याचे इतके सारे पुरावे समोर आले. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आहे, त्याच्या अनेक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे डॉक्युमेंट्स एकत्र आहेत. असं असतानाही अजूनही राज्य सरकारमध्ये काही मंत्री म्हणतायत की अजून पुरावे नाहीयेत, त्यामुळे आम्ही राजीनामा देऊ शकत नाहीये. काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी? अजून काय उत्तर? धनंजय मुंडे यांचं सगळं कामकाज मंत्रिपदाच्या काळात वाल्मिक कराडच सांभाळत होते. वाल्मिक कराड त्यांच्या सावलीसारखे त्यांचा उजवा हात म्हणून काम करणारे आहेत. अनेक मालमत्ता दोघांच्या संयुक्तरित्या आहेत. मी तर म्हणेन जी घटना मस्साजोगची घडली 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं. बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या आणि म्हणून देशमुखांच्या कुटुंबियांनी तपासाविषयी प्रश्नचिन्ह व्यक्त केलेला आहे. वाल्मिक कराडांचा तो प्रत्यक्ष संबंध दिसतो. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा तो प्रत्यक्ष संबंध आहेच आहे. आणि असं असताना आम्ही मागच्या 1.5-2 महिन्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे ही भूमिका घेतोय. सत्ताधारी पक्षाचे लोक अजूनही पुरावे मागतात. कोणते पुरावे याच्यात असले पाहिजे? एकीकडे शिवाजीराव निलंगेकरांनी मुलीच्यासाठी एक फोन केला म्हणून एक मार्क पाडला अशा प्रकारचा आरोप असताना, अब्दुल रहमान अंतोल यांनी सिमेंटच्या प्रकरणात आरोप असताना अशा लोकांनी राजीनामे दिले होते. इकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत आहे दररोज सावलीसारखे. प्रत्यक्ष सगळे व्हिडिओज आहे, सीसीटीव्ही आहे, सगळ्या गोष्टी असताना सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडेंना आजही सरकारमध्ये ठेवतंय. ज्याचा मिरचीशी संबंध असा आरोप होता. प्रफुल्ल पटेल प्रत्यक्षात देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन म्हटले की जो कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिरची से व्यापार करते, असा आरोप असणारे व्यक्ती पण धनंजय मुंडेची बाजू घेतात. और ते राज्य सरकार, मग भले राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी नैतिकदृष्ट्या ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाविषयी बीड असो किंवा महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघतात. या पुण्याला मोर्चा निघाला होता, परवा मुंबईला मोर्चा निघाला, संभाजीनगरला मोर्चा निघाला, बीडला निघाला, धाराशिवला निघाला. ठिकठिकाणी मोर्चे हीच भूमिका व्यक्त करत असताना सरकारला कोणते पुरावे पाहिजे? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एक आहे, हा माझा सरकारलाच प्रश्न आहे.